सूर्यप्रकाश उजाडला तुमची मोटर चालू, मावळला तुमची मोटर बंद, रात्री घरी जावा, बायका मुलांशी गप्पा मारत जेवण करा, रात्री आराम करा, सकाळी परत दिवस उजाडल्यानंतर मोटर चालू करायला या. म्हणजे विंचू काट्याची काही अडचण नाही. आपल्याकडे अजून बिबटे नाहीत, परंतु त्या जुन्नरमध्ये, आंबेगावमध्ये, खेडमध्ये एवढे बिबटे आहेत. एवढं तुम्ही बघता कधी कधी टी व्हीला, पण नाशिकमध्ये बिबट्या निघतो, कुठं आणखीन कुठं, मुंबईमध्ये संजय गांधी उद्यान आहे तिथं सारखे बिबटे निघतात. अशा पद्धतीनं हे सगळं भीतीचं वातावरण तिथं काही ठिकाणी आहे. आणि म्हणून माणसाचा जीव पण महत्त्वाचा आहे. मागं करोना आला त्याही वेळेस आम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना मदत केली आणि करोना आपण परतवला. अनेक प्रकारची हॉस्पिटल आपण उभी केली. बारामतीमध्ये अलीकडच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं मी मेडिकल कॉलेज काढलं, मी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज काढलं, मी त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट निर्माण केल्या. आपलं कृषीमूल शिक्षण संस्थेमध्ये ITI काढलं. आता माळेगावचा ITI आणि कृषीमूल शिक्षण संस्था कराटीचा ITI, तिथं मी 3-3 महिन्याचे 4-4 महिन्याचे कोर्सेस आमचा कौशल्य विकास जो डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत आपण सुरू करतोय. सगळ्यांना नोकऱ्या मिळणं शक्य नाही. काही जण म्हणतात, इकडची मुलं म्हणतात छत्रपतीला लावा, मधली मुलं म्हणतात माळेगावला लावा, पूर्वेकडची मुलं, पश्चिमेकडची मुलं म्हणतात आमच्या सोमेश्वरला लावा, परंतु सगळ्यांना तिथं नोकऱ्या मिळणं थोडंसं अवघड पडतं. आणि म्हणून आत्ता मी महारोजगार मेळावा, नमो महारोजगार मेळावा 2 दिवस सगळ्या कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या 5 जिल्ह्यातली मुलं मुली आलेली होती आणि त्याच्यातनं 10,000पेक्षा जास्त मुलींना रोजगार मिळाला. तर त्याच्यामध्ये काहींनी मला सांगितलं की दादा हे 3-3, 4-4 महिन्याचे कोर्सेस सगळ्यांनीच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स करून आता नोकऱ्या मिळणार नाही. काहींना ज्याची समाजामध्ये गरज आहे अशा प्रकारची व्यक्ती आपण ट्रेनिंग देऊन तयार केली पाहिजे. त्याला मग तिथं 25,000, 30,000, 40,000, 50,000 पगार मिळू शकतो. आज हाऊसकीपिंगचं काम मोठ्या प्रमाणावर चाललं आहे. आज लँडस्केपिंगच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथं रोजगार त्या ठिकाणी मिळतो. आज वेगवेगळ्या ठिकाणी आता बारामतीचं बसस्थानक एवढं चांगलं झालं, तिथं अनेक रिक्षा चालकांना तिथं काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आम्ही आता बसेस इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय, त्याच्यामध्ये डिझेल भरायला नको, डोक्याला ताप नको, डिझेलचा वास यायला नको, खर्च वाढायला नको. चार्जिंग रात्रभर केली की आपली बस सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू. अशा प्रकारची क्रांती झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यातनं प्रदूषण पण कमी व्हावं, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट पण कमी व्हावं, माझ्या शेतकऱ्यांना त्यांची पिकं घेण्याच्याकरता हवामान पण चांगलं व्हावं. अशा या सगळ्या गोष्टीमध्ये मग दूध असेल, फळं असतील. आत्ताच तुम्ही दया महाडिक आणि मार्केट कमिटीच्या संचालकांना विचारा, तुमच्या जळोचीच्या मार्केटमध्ये 45 कोटी रुपयाचं काम, 45 कोटी हे वेगवेगळ्या ग्रेडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग करण्याच्या करता तिथं कोल्ड स्टोरेज आपण उभं केलेलं आहे. वर सगळं पॅनल टाकलेले आहे की लाईट बिल कमी व्हावं म्हणून. हे कशाकरता आपण करतो? आपल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय. तिथं PDCC बँकेची ब्रँच उघडलेली आहे, तिथं पेट्रोल पंप काढलेला आहे, तिथं CNG पंप तर इकडे घेणार CNG पंप तिथं घेतलेला आहे. तुम्ही बघा, पूर्वी त्या जळोचीच्या तिकडनं कुणी जायचं नाही, ती जमीन देवस्थानची जमीन, पण ती ताब्यामध्ये घेऊन एकदम चित्र आपण बदलवलेलं आहे. अशा सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. यंदा थोडंसं ग्रेप इंडस्ट्रीनं पण आपल्या द्राक्षाला रडवलं, द्राक्ष बागायतदारांना. पण मी मुंबईला मिटिंग घेतली आणि त्याच्यातनं सुला वाईन आणि बाकीच्यांना सांगितलं असं आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. तुम्ही अचानक सांगून आमच्या शेतकऱ्यांनी बेंगलोर पर्पल कुठं घेऊन जायची, काय करायची? ती काही माणसं खात नाहीत. माणसांना थॉम्सन आणि बाकीच्या व्हरायटीची गोड विदाऊट बी असणाऱ्याची सवय लागलेली आहे. ते त्या ठिकाणी ते खाणार नाहीत. आज मला घनवट भेटले होते. खरं तर घनवट मला म्हणाले की व्यवस्थितपणे चाललं आहे, परंतु काही एक पत्र मला असंही मिळालं, ते सुला वाईनवाल्यांना नंतर फोन लावून द्या, हां नंबर काढून ठेव. तर सुला वाईनवाल्यांना सांगा मी जरूर त्यांना वेगळी मदत केलेली आहे, तर तेवढं माझं ते ऐकतील. कारण तो माल मग एकदा पिकला फार तर गळायला लागतो आणि मग त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. मित्रांनो, कुठलं इंडस्ट्रीच्याही बाबतीमध्ये आपण MIDCचं क्षेत्र वाढवलं आहे, तिथं नवीन इंडस्ट्री त्या ठिकाणी आणतोय.
आहे ती इंडस्ट्री चांगली चालावी ह्याबद्दलचा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. तिथं संप होऊ नये, माझ्या कामगारांना पण न्याय मिळावा, उद्योगपतींना देखील त्याच्यातनं 2 पैसे राहावेत, कारण त्यांनी शेवटी गुंतवणूक केलेली आहे, त्यांनी धाडस केलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्या भागातल्या लोकांना रोजगार मिळालेला आहे. तीच गोष्ट टेक्स्टाईल पार्कमध्ये आज काही हजार महिला त्या बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतात. त्याच्यामुळं माझ्या महिला आर्थिक सक्षम झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता पुरुषांच्या बाबतीमध्ये अजित अनंतराव पवार असं नाव त्यानं राहायचं नाही, आता त्यानं अजित आशाताई अनंतराव पवार आईचं नाव तिथं लिहायचं. आज आईचं महत्त्व जगामध्ये किती आहे, आपल्या मनामध्ये किती आहे, समाजामध्ये किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं अशा वेगवेगळ्या निर्णय घेऊन आम्ही त्याच्यामध्ये महिलांना अतिशय प्राधान्य देतो आहे. आम्ही आता महिला धोरण पण आणलेलं आहे. अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी शिक्षणाच्या संदर्भात माझा तर प्रयत्न जाडगरवाडीकरांनो, डोर्लेवाडीकरांनो, पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या सहकाऱ्यांनो हाच आहे की माझ्यातला कुठलाही मुलगा मुलगी बारामतीमध्ये शिक्षणाची सोय नाही म्हणून दुसरीकडे गेला असं होता कामा नये. त्याकरता डॉक्टर मेडिकलचं शिक्षण, आयुर्वेदिक शिक्षण, डी फार्मसी, बी फार्मसी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, हे सगळ्याच्या लॉ कॉलेज, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, ह्या सगळ्या प्रकारच्या शाळा आपण काढलेल्या आहेत. आपण आता शादीखाना ह्याही संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत करतोय. त्याचबरोबर आपण स्मशानभूमी, दफनभूमीच्या करता पण मदत करतोय. मधी इकडं नदीला पाणी कमी होतं, त्याच्यामध्ये देखील आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि थोडंसं मला आठवतं, मी ज्यावेळेस शेती करायला आलो, माझे वडील लवकर वारले, त्याच्यावर मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली आणि मी शेती करायचो त्यावेळेस आमचा 33 नंबर फाटा, काही माझ्या झारगडवाडी डोर्लेवाडीचे पण लोक तिकडनं रस्त्याने ह्याला जायचे, साखर कारखान्याला जायचे, ते बघायचे. आम्ही त्यावेळेस आमचे वेगवेगळे मजूर देऊन पाट तासून घ्यायचो. आता कुणी पाट तासत नाही, कुणी काही करत नाही, सगळे पाट भरून गेलेले. मीच त्या अधिकाऱ्यांना सांगतो JCB लावा आणि ते सगळं साफ करा. शेवटी आपलं पण काहीतरी काम आहे ना बाबांनो. आपापल्या भागातला पाट जर साफ केला तर पाणी लवकर मिळेल, भरणी लवकर उरकतील, पाण्याची बचत होईल, उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त मिळेल. ह्याचा कसा विचार करत नाही. काही ठिकाणी होतो, परंतु काही ठिकाणी एवढं घाण, म्हणजे त्याच्यात बाबळीन फेबळीन काय काय. आणि एक नवीन पद्धत झाली, फाटा बंद झाला की उचरायचं, घरातली घाण सगळी ते फाट्यात द्यायची टाकून, गोदड्यान बिदड्यान फाटक्या सगळ्या त्या फाट्यात द्यायच्या टाकून. अरे काय ते फाटा काय कचरा टाकायला आहे का? आणि त्याच्यामध्ये तेलला जो असतो ती तर पहिलं पाणीच घेत नाही, पहिलं ती वड्याला जाऊन देतो. कारण इतक्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक, घाण, त्याच्यामध्ये चगाळ, त्याच्यामध्ये कपडे, असं ते सगळं होतंय. आपण पण काही शिस्त, कारण तुम्ही बघा बलवंडांची वस्ती आहे ना, रामभाऊ आता हयात नाहीत पण दिलीप बलवंड वगैरे, त्या वस्तीच्या तिथं एक नळी आहे, तिथं हे ढीगच्या ढीग लागलेले असतात, काय विचारताच सोय नाही, आणि नंतर जाळत बसतात. असं करू नका. प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व द्या, त्याच्यातून तुमचं माझं भलं होणार आहे, समाजाचं भलं होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी आज करोडो रुपयाचा पैसा बारामती तालुक्यात, बारामती शहरामध्ये, माझ्या ग्रामीण भागामध्ये आणू शकलो का, तर तुम्ही मला अर्थमंत्री केलं म्हणून. मला आता केंद्राचा पैसा मोठ्या प्रमाणावर आणायचा आहे. मित्रांनो, मला कुणाच्यात वाद घालायचा नाही, मी कुणालाही जास्त फोन करत नाही. मी त्यांना म्हणतो मी कामाचा माणूस आहे, मी विकास केलेला आहे. तुम्ही बघा कुठल्या कुठल्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झाली. आज बारामतीतल्या एक एक इमारती तुम्हालाही आश्चर्य वाटेल, अभिमान वाटेल, अशा प्रकारच्या इमारती आपण उभ्या करतोय. अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये समाजी मगाची माळेगावला ते सांगायचं राहिलं की माळेगाव आता नगरपंचायतीला ऑडिटोरियम पण करायचं आहे. पुढं सभेला वगैरे गेला तर तिथं तेवढं त्यांच्या कानावर घाला, कारण आता ती नगरपंचायत झाल्यामुळं पूर्वी एक ते माधवानंतर का काहीतरी एक थिएटर होतं, पण तिथं असं नाटक बिटक काही करायचं म्हटलं तर एकही चांगलं ऑडिटोरियम नाही आहे. काही 15-20 कोटी रुपये लागले तरी चालतील, पण नाही, नगरपालिकेला दिली, ती नगरपालिकेची वास्तू बांधण्याकरता दिली, त्याच्यात ऑडिटोरियम होणार नाही. ऑडिटोरियम वेगळ्या भागात घेऊन, नगरपालिकेचं ऑफिस वेगळ्या भागात घेऊन सगळीकडे एकत्र करणं तर ते किचकट होईल.
आपण ते डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कुठंही ते बघू आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करू. पण अशा प्रकारच्या ज्या सोयी सुविधा माझ्या सुपा परगणा आणि इतर सगळ्या भागामध्ये पाहिजेत त्या करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आज सगळ्यात जास्त निधी मी बारामती तालुक्यामध्ये आणलेला आहे, परंतु मला नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहांच्या मदतीनं बारामती तालुक्यात किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्राचा निधी आणायचा. केंद्राचा निधी जास्त असतो, त्यांच्या योजना जास्त असतात. त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना घरकुलाचा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यांनी 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देण्याचा गरिबाला कार्यक्रम राबवलेला आहे. त्यांनी उज्ज्वला गॅस सिलेंडर त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे. अनेक प्रकारचे लाभ हे लाभार्थीला कसे मिळतील ह्याबद्दल सतत ते त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. अशा पद्धतीचं काम होत असताना त्यांचाही केंद्राचा पैसा जर बारामती लोकसभा मतदारसंघात आला, त्यांच्या शब्दांनी काही कारखानदारी आली, मोठी मोठी कारखानदारी आली, त्याच्यातून तुम्हाला माहीत नाही कधी कधी केंद्र सरकारचे कारखाने 1-1 लाख कोटीची गुंतवणूक असते. किती 1-1 लाख कोटी मध्ये आपल्या कोकणामध्ये नाणारचा प्रकल्प तो हो नाही करत राहिला. त्याच्यानंतर वाढवण बंदर त्याच्याकरता कितीतरी 1000 कोटी रुपये ते द्यायला तयार आहेत. आपण आता हा निर्णय घेतल्यानंतर माझी त्यांची ओळख वाढली. मी मध्ये नरेंद्र मोदी साहेबांना म्हणलो की मोदी साहेब आमच्या बारामतीमध्ये जी ट्रेन येते ती दौंड ते बारामती एवढंच चालती, कुणी त्याला बसत नाही कुणी जात नाही आणि ती चालत गाडी चालू असताना पण माणूस बसू शकतो, गाडी चालू असताना पण माणूस उतरू शकतो, एवढा त्याचा स्पीड म्हणलं फास्ट आहे. आणि म्हणलं ते काहीतरी बदल केला पाहिजे. ते म्हणले काय करायचं. म्हणलं मागं एक प्लॅन होता, बारामतीपासून माझं नेपथ वळण, तिकडनं कठीण पूल, तिकडनं लाटं आणि अशा पद्धतीनं पुढं फलटण नदी क्रॉस करून ते जर केलं तर बारामतीची रेल्वे साऊथला नॉर्थला इथं सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी पोचू शकते. आणि आपल्याला पण उद्याच्याला कुठं जायचं म्हटलं तर समजा काहींना तिरुपतीला जायचं असतं, काहींना देवदर्शनाला शिर्डीला जायचं असतं, काहींना आणखीन कुठं जिथं श्रद्धास्थान असेल तिथं आपण जाऊन दर्शन घेत असतो. आता श्रीरामाचं मंदिर पण अतिशय उत्तम 500 वर्षांनी झालेलं आहे. त्याच्यामध्ये उज्जैनचं मंदिर चांगलं झालेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दर्गा चांगला आहे. आपल्या त्या जयपूरच्या जवळ कुठला तो अजमेर, राईट, अजमेरला पण दर्शनाला मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक चादर चढवायला जातात. तिथं ती धागा बांधायला जातात. काहीतरी आपण म्हणायचं की धागा बांधायचं, हां चादर चढवतात. म्हणजे श्रद्धा आहे आणि आपण कधी भेदभाव करत नाही. आणि म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं ती काल लगेच मोदी साहेबांनी दिल्लीतनं देशातल्या अनेक रेल्वेच्या ज्या योजना होत्या त्याच्यात बारामती फलटण घेतली, काल भूमिपूजन करून टाकलं. हे का आपण करू शकलो का तर आज आपण बरोबर त्यांच्या काम करतो. मित्रांनो जर मी रोज मोदी साहेबांना टीका टिप्पणी करायला लागलो तर कशाला आपली कामं होत आहेत. शेवटी खासदारांनी निवडून गेल्यानंतर कामं करण्याच्या करता ज्यांच्याकडनं कामं करून घ्यायची, समजा चेअरमन आहे कारखान्याचा आणि त्या चेअरमनकडनं आपल्या घरातल्या पोराला लावायचं तर चेअरमनशी गोडच बोलावं लागतं. लय राव तू लय भारी आहे आणि काय तुझं काम आहे राव, तुझ्यासारखा कारखाना तर कुणीच बघत नाही. ते जरा आपलं त्याला चढवण्याचा प्रयत्न करतो का तर आपलं मुलगा तिथं लागावं, चिटकावा, म्हणजे कारखान्यात. तशा पद्धतीनं तिथनं जर मोठं काही काम मंजूर करायचं म्हटलं तर त्यांच्या सत्तेमध्ये सहभागी होणारा खासदार निवडून गेला तर मी तुम्हाला सांगतो ती जबाबदारी माझी. मी तिथं जाऊन ती कामं मंजूर करून आणली आणि मी राज्यामध्ये आणलेली आहे. ह्याच्या आधी मेडिकल कॉलेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी कधी झालेल्या नव्हत्या बारामतीमध्ये. आज बारामतीमध्ये तुमची पण बऱ्याच जणांचे फ्लॅट आहेत, तुमचे पण बऱ्याच जणांचे काही रेस्टॉरंट आहेत, तुमचे पण बऱ्याच जणांचे वेगवेगळे व्यवसाय बारामतीमध्ये आहेत. तुमच्यातली जी मुलं हुशार आहेत, ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आज बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार त्या ठिकाणी निर्माण होतो. अनेक प्रकारचे सोने चांदीची दुकानं आलेली आहेत.
अनेक प्रकारचे ब्रँड आलेले आहेत, अनेक प्रकारचे मॉल आलेले आहेत. पूर्वी बारामतीचा बाजार, जुन्या माझ्या झारगडवाडी नामदेवराव इथं बसलेले आहेत, त्यांना विचारा, तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये रमेश, जर छत्रपतीचं माळेगावचं सोमेश्वरचं पेमेंट झाल्यावर बारामतीच्या बाजारपेठेला उठाव यायचा, नाहीतर उगीच शांतच. आणि मग अहो लवकर करा ना पेमेंट, लवकर करा ना, दिवाळीचा सण चाललाय, पेमेंट करा ना. आता दिवाळी असू, माणिक दिवाळी नसू, तरी देखील 12 महिने बाजारपेठ चालते. हे तर खरं आहे की नाही? का तर लोकांना वेगवेगळ्या मार्गाने. अहो मी आज त्या आपले कारखाने आहेत ना, त्या कारखान्यांच्या कामगारांची युनियन लीडरची मीटिंग घेतली. बारामतीच्या त्या कारखान्यामध्ये किती हजार मुलं कामाला आहेत? 20,000 मुलं कामाला आहेत MIDC मध्ये. म्हणजे MIDCच्या एरियात सांगतो 20,000. आज 20,000 प्रपंच लागलं ना मार्गी. 20,000मध्ये 5-5 घरात माणसं असली तर 20-5-100, 1,00,000 लोकांचं कुटुंब त्याच्यामध्ये मार्गी लागलं, त्यांचे संसार मार्गी लागले. हे फक्त सांगतो MIDC मध्ये बारामतीच्या. आणि मग वेगवेगळे रेस्टॉरंट. आता मध्ये राजेंद्रचं रेस्टॉरंट होतं, किती तिथं 27 स्टाफ आहे, मालक एक, स्टाफ 27, म्हणजे 27 लोकांना रोजीरोटी झाली ना तयार. ते आमचा काटेवाडीचा मासेवाला, त्याचं काय आशीर्वाद, त्याने तर राव ती वर्षाला कोटीतच कमवतोय, खोटं नाही सांगत. टानानीच मच्छी आणते ते. त्याला म्हणलं हे आखरीतच आहे. आता पुण्यात काढले, मध्ये मला म्हणला दादा आता पुण्यात काढायचं, मगरपट्ट्याच्या शेजारी काढले, बारामतीत 2 का 3 काढली. कोळी समाजाचा मुलगा, माझ्या काटेवाडी गावचा साधा, आज काही कोट रुपये, मी खोटं नाही सांगत, पण तो महिन्याला 1,00,000 रुपये प्रॉफिट कमवतोय. म्हणजे वर्षाचं झालं जवळपास 4 कोटी रुपये. कशाला म्हणतात 4 कोटी? अंगात घालायचा कोट नाही. 4 वर्ष 7 पूज्य, त्यावेळेस 4 कोटी होतात. आज सांगायचं तात्पर्य काय की हे कशामुळे घडलं? बारामती वाढली, बारामतीमध्ये क्षमता, परचेसिंग पॉवर वाढली, बारामतीमध्ये फ्लॅट चाललेत, बारामतीमध्ये सगळे बदल होत आहेत. आता मी आत्ता देवळ्यांच्या इथं कशाचं उद्घाटन केलं आपण नाना? ते शॉपचं, डिजिटलचं काहीतरी त्यानं काढलंय, ग्राफिक्स, त्याचं उद्घाटन केलं. साधी मुलं आज काय पद्धतीनं चांगले डोके चालवत आहेत. पूर्वी आम्ही बाळासाहेब देवळ्यांची तिथं शेती दोन्ही बाजूला बघायचो, परंतु आज एका बाजूला तर पूर्ण वसाहत झालेली. एवढं झपाट्याने नागरीकरण चाललंय, लोकांना आता फ्लॅट घेण्याची क्षमता वाढलेली आहे. अशा पद्धतीचे खूप बदल होत आहेत. म्हणून आता डोरलेवाडीला पण प्राथमिक आरोग्य केंद्राकरता 2.5 कोटी रुपये आपण मंजूर केले. 3.5 कोटी स्टाफ आणि कारखान्याकडनं. प्रशांत आला खरं? या प्रशांत ते देऊन टाकणार होती जागा. हो मग मी आयुक्त हो म्हणणार ना, मग दे ना. अरे मग मला सांगा ना बाबा, मी तिथं 2 मिनिटात बोलतो, आयुक्ताला लगेच होय साहेब त्याच्याकडे बघू आता आपण कसं. अहो माझं प्रशांतचं आणि साखर आयुक्ताची मीटिंग झाली. त्याच्यात साखर आयुक्तांनी सांगितलं की मी त्याला परवानगी देतो, सहकार मंत्रीपद आपल्याच दिलीप वळसे पाटलांकडे आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्यात आदेश देऊ शकतो. ही आता उद्यापासून आचारसंहिता सुरू होईल, ते होऊ द्या. प्रशांत उद्याच्याला जर काही वेगळं विपरीत घडलं तर आपल्याला समाज माफ करणार नाही. त्याच्यामुळं ते लवकर आपण केलं पाहिजे. मी त्यांना CSRचा कसा फंड द्यायचा ती जबाबदारी अजित पवारची. त्यामध्ये 1 रुपया मी डोरलेवाडीकरांना, झारगडवाडीकरांना तोशिष लागून देणार नाही. आजच मी इथं येताना नाना, संभाजी, मदनराव या सगळ्यांना विचारा, मी सकाळी 2,88,00,000 रुपये बोरकरवाडीला टाटा
ट्रस्टकडनं उपलब्ध करून दिली CSR मधनं. आणि आपल्या मंगेशकर जेवत असताना मला निरोप आला की तरडोलीच्या करता 4 कोटी रुपये मंजूर केले CSR. कोण 4 कोटी CSR द्यायला लागले रे? 4.5 कोटी. माणिक 4.5 रुपये कुणी देत नाही काय तुला आता सांगू? वैजनाथनी 450 रुपये मागितले तर माणिक देतो का? नाही देत. अरे 4.5 कोटी रुपये आपल्या शब्दा खातर माणसं देत आहेत. हेच दिवस आहेत आपलं लोकांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं. त्याकरता उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी घड्याळाचं चिन्ह घेऊन एक उमेदवार देणार आहे. त्या उमेदवाराला आपलं पवित्र मत आपण दिलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. तुम्हाला वेगवेगळ्या मान्यवरांचे फोन येतील, वेगवेगळे दबाव येतील. माझी विनंती आहे तुम्ही कामाला महत्त्व द्या, तुम्ही भावनिक बनू नका. आज अजित पवार तुमच्या समोर भाषण करतोय, कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो, तोपर्यंत ह्याच्यातली निम्मी लोक घरात झोपलेली असतात. पण माझं 6ला काम सुरू होतं. मी देवाशपथ खोटं बोलत नाही. कुणी पण येऊन बघावं. आज असं कुणी आमदार तुम्हाला बघायला मिळणार नाही. मी मुंबईत बघतो 10 वाजले तरी लोकांना भेटत नाहीत काही नेते मंडळी. आणि आम्ही मात्र हे नाना बिना येतात भेटायला. 6:45ला 6:30ला आम्ही भेटायला असतो. 6ला माझ्या घराच्या बाहेर लाईन लागली लोकांना भेटायला. लोक भेटायला येत असतात. अशा पद्धतीनं आम्ही कामाची माणसं असल्यामुळं त्याच्यातनं आपल्या तालुक्याचं भलं होईल, बारामती लोकसभा मतदारसंघाचं भलं होईल. त्याच्यातनं मी मोदी साहेबांच्या मागं लागून काही मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणीन. त्याच्यातनं केंद्राचा पैसा आणीन. आता जी रेल्वे मंजूर केली ती गतीनं पूर्ण करून ती सगळ्या भारताला कशी जोडता येईल, साऊथ नॉर्थ वगैरे सगळीकडं, त्या पद्धतीनं आपण करून घेऊ. जसं मी तुमचं बस स्थानक केलं त्याच्यापेक्षा भारी तुमचं रेल्वे स्टेशन मी करीन. तुमच्या कारखान्यांची साखर जायला यायला सोपं जाईल. तुमच्या केळीच्या बागा असतील, तुमच्या द्राक्षाच्या बागा असतील, माल इकडं तिकडं ट्रकनी पाठवण्याच्या ऐवजी तुमच्या रेल्वेची रॅक लागली तर स्वस्तामध्ये माल जातो. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा फायदा होतो. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतील, मी तुमच्याकरता करू शकेन. आणि म्हणून आपल्याला ती करायचं आहे. आणि ह्यावेळेस तुमच्या समोर जरा प्रसंग बाका आहे. नामदेवराव मी तो नाही म्हणत नाही, पण कधीतरी असा प्रसंग येतो. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला येऊ नये म्हणून. मी कुठेही कमी पडलो नाही. म्हणलं आता बाबा मी पण आता 60च्या पुढे गेलोय, माझ्याकडे द्या, मी कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही आज विचार करा. तुम्ही नामदेवराव मला लहानपणापासून ओळखता. आज 50 आमदार माझ्याबरोबर येतात. मी काय कसे वेगळ्या पद्धतीनं फोडून आणलं? आज त्यांना मी आपलंसं केलं, चांगली कामं केली, त्यांना मदत करतोय. त्यांच्या मतदारसंघात दत्तामामा भरणेंना जाऊन विचारा. इंदापूर तालुक्यामध्ये पण विकासाच्या करता किती पैसा देतो. राहुल कुल जरी भाजपचा असला तरी दौंड तालुक्यामध्ये देखील विकासाला निधी दिलेला आहे. तिकडं संजय जरी विरोधी पक्षाचा असला तरी त्यालाही पुरंदर तालुक्यात निधी देतो. फलटण तालुक्यात तर दीपक आपलाच आमदार आहे राष्ट्रवादीचा. तिकडं खंडाळा माझं महाबळेश्वर आणि वाई तिथं आपला आमदार आहे. सांगायचं तात्पर्य आपल्याला ते जमून गेलेलं आहे, आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि विकास कामाच्या करता जरी अधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा हेही आम्हाला समजलेलं आहे. मित्रांनो, वेळ बराच झालेला, निवेदन पण खूप दिलेली. 10 वाजायच्या आत मला तिथं पोचून 10-15 मिनटं तरी बोलावं लागेल. काल मी पोलीस पाटलांचा पगार हा 15,000 केलेला आहे. 7,000 होता, 15,000 केला. आशा वर्करचा पगार देखील माझ्या माहितीप्रमाणे 13,000 रुपये केला. 8,000 रुपये होता, 5,000 रुपये वाढवला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटना ह्यांच्याही बद्दल ह्यांना उगाच 7,000 रुपये पगार कॉन्ट्रॅक्टवर आहे, तोही वाढवायला त्या ह्याला सांगितलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला. आणि त्याला हेही सांगितलं तू जर वाढवलं नाही तर तुझं काम आम्ही काढून घेणार आणि दुसऱ्याला काम देणार. त्यांना ते संगणकाचं शिक्षण घेतलेली पोरं आहेत आणि त्याला 7,000 रुपये पगार. खुरपणीची बाई महिन्याला 7,500 रुपये पगार घेते. जर जास्त तण बिन उगवलं तर ती महिन्याला 9,000 रुपये पगार घेते, 300 रुपये रोज. हां
हा 1.5 लाख रुपये हो, हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. काल त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली आणि त्याच्यातून आम्ही हा निर्णय घेतला. चीफ सेक्रेटरीला सांगितलं की त्याला एकतर काम त्याला कॅन्सल करा, नाहीतर त्याला म्हणा काही हजार रुपये वाढवून त्याच्यामध्ये त्या मुलांना दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्यांना काल सूचना दिलेल्या आहेत. मी पण त्याच्यात लक्ष घातलेलं आहे. ह्याही गोष्टीची नोंद माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बंधू भगिनींनी, माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घ्यावी. आणि आता काही CSRमधनं निधी द्या, जलजीवन मिशनमधनं पिण्याच्या पाण्याचं साठवण तलाव मंजूर करा, BKBN स्पीड ब्रेकर टाका, त्याच्यामध्ये रस्ते चांगले करा म्हणून पहिल्यांदा सांगतात. रस्ते चांगले केले की म्हणतात आता स्पीड ब्रेकर टाका. सगळ्या गावात टाकले झारगडवाडी. हा ते बरोबर आहे. ते झारगडवाडी लेटर दिले सर. होय रमेश, आता जाऊन 30 पाटा सोडूनच बारामतीला जातो. अरे होय बाबा, होय बाबा. डोरलेवाडीत हा. आणि दुसरं एक सांगतो, आपल्या प्रत्येक गावामध्ये मतभेद आहेत, ग्रुप आहेत. मी कुणी ग्रामपंचायतीचा सरपंच झाला तर हा अमक्या ग्रुपचा ना तमक्या ग्रुपचा मी भेदभाव केला नाही. सतपाल सरपंच हो नाहीतर आणखीन कुणी हो, मी सगळ्यांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या मतदानाच्या वेळेस गंमत करायच्या भानगडीत पडू नका. ही तिकडं काम करतोय का, मग आपण इकडं काम करायचं. इतके दिवस तशा प्रकारची संधी तुम्हाला नव्हती. आता जरा काय झालं की इकडनं सुटतोय तिकडं जातोय, परत म्हणतोय दादा तुमचंच बरं आहे, मग तिकडनं उठतोय पुन्हा इकडे येतोय. हे असलं ते सुरू झालेलं आहे. ते आपल्याला परवडणारं नाही. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे लिमटेक पिंपरी पावणेवाडी बायपास ह्याचं काम हे कोणी संतोषने दिलं काय? हां नाही नाही, संतोषनी मला दिलेलं होतं. होय बाबा, होय बाबा. तेच पिंपरी लिमटेक रिंग रोडच आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरता जमीन घ्यावी लागते. तुला माहिती आहे, ती जमीन ॲक्वायर करण्याच्या करता जवळपास काहीशे कोटी रुपये मला, म्हणजे रस्त्यापेक्षा जमीन ॲक्वायर करायला मला जास्त पैसे लागतात. आणि ते पैसे राज्य सरकारच्या म्हणतात. मी तरी देखील त्यांना सांगितलं की आणि त्याच्यात नक्की माझ्यावर काही लोक नाराज होणार. समजा एखाद्याचा प्लॉट असेल आणि त्याच्यातनं इकडं 2 एकर राहिलं आणि इकडं 2.5 एकर राहिलं आणि मध्ये जमीन रस्ता गेला, पण त्याच रस्ता गेल्यावर त्या जमिनीचा भाव आत्ताच्या 4 पट वाढेल, 5 पट वाढेल. तुम्ही बघा, तो आपला पालखी मार्ग आला ना खालनं, म्हणजे माझ्या रुईकडनं, दादा रस्ता माझ्या रानातनं जाऊ द्या, का तर जमिनीच्या किमती खूप वाढतात. आणि खरंय, त्याच्यामध्ये खूप जणांनी अनुभव घेतलेला आहे. मी पण त्याच्यामध्ये एक ठिकाणी अनुभव घेतला. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि मित्रांनो, आज वेळ झाला तरी देखील आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, आपलं स्वागत करतो. आज ज्या निवेदन दिलेली आहेत त्या निवेदनाची मी नोंद घेऊन त्या सगळ्याची कामं त्या ठिकाणी करीन. कारण नवीन वर्षामध्ये 1250 कोटी रुपयाचा मी DPCचा करता निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि शिवाय आपलं बजेट पण आपल्या हातामध्ये ह्या पद्धतीनं कामं होती.